देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या इथे एक हरित क्रांती आली. हे हरित क्रांती सर्वात मोठं षडयंत्र आहे. दुनियामध्ये दोन विचाराचे लोक आहेत. पहिला विचार, आपण जन्माला एकदाच येणार आहे, परत येणार नाही. जेवढे भौतिक संसाधने आहेत पृथ्वीवर, जेवढे भौतिक संसाधने आहेत त्याचा पुरेपूर वापर करा, अनिर्बंध आपल्याला पाहिजे तसा. ह्या विचाराची लोक, ह्यांना म्हणलं जातं पाश्चिमात्य विचारधारणा, भोगी. ह्याला म्हणलं जातं पाश्चिमात्य विचारधारणा. आता भारतीय बनायला लागले. दुसऱ्या विचाराचे लोक आहे, आपण वारंवार जन्माला येणार आहे. ही प्राकृतिक संसाधने जे आपल्याला टिकवायची आहे, जशी आपल्यापर्यंत आले आपल्याला त्याचा उपयोग घ्यायचा आहे, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे आणि ते तसंच पुढेपर्यंत टिकवायचं आहे. ही भारतीय विचारधारणा आता संपुष्टात चालली. आपण पाश्चिमात्याकडून बरंच घेत चाललोय. जी हरित क्रांती आपल्यात आणली ही पहिल्या विचाराच्या लोकांनी, पाश्चिमात्य लोकांनी आणली. त्यांचं उद्दिष्ट काय होतं? हरित क्रांती आपण स्वीकार केली कशासाठी? तर आपल्याला त्यावेळी अन्नधान्याचा पुरवठा होत नव्हता, 2 वेळची भाकर मिळत नव्हती, म्हणून आपण ती हरित क्रांती स्वीकार केली. हा आपला उद्दिष्ट होता. पण त्यांचा उद्दिष्ट ते होता का? भारताची अन्नधान्य पुरवठा करणं हा पाश्चिमात्य देशांचा उद्दिष्ट होता का? त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं. छुपे उद्दिष्ट होते, हिडन अजेंडाज. त्यांचं उद्दिष्ट काय होतं? इथल्या प्राकृतिक संसाधनाचं लूट करणे, आर्थिक संसाधनाचं लूट करणे आणि प्राकृतिक संसाधनाचा विनाश करणे. त्यांनी पहिलं आणलं रासायनिक. आपल्या शेतीत जे आपली भारतीय भूमाता, जगामध्ये तिला माता म्हणलं जातं फक्त भारतीय भूमातेलाच. कारण का? तिच्या उर्वाशक्ती एवढी आहे की तिच्यात बी पेरलं की असंख्य म्हणजे 10 पटीने पीक मिळतं, अशी उर्वाशक्ती असणारी आपली भारतीय भूमाता. त्यांनी रासायनिक संसाधन आणले. कशासाठी आणले? आपल्या फायद्यासाठी नाही. ज्यावेळी एखादा रासायनिक शेतकरी शेती मला लागणारा खत, युरिया, बियाणे, ट्रॅक्टर घेण्यासाठी कुठे जातो? शहरात जातो. शहरातून तो खरेदी करून आणतो. पैसा आपला शहरात जातो. शहरात पैसा राहत असेल, देशात राहत असेल तर काही अडचण नाही. पण हा पैसा ह्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत परदेशात, युरोप, अमेरिका तिकडे जातो खूप मोठ्या प्रमाणात. 83 लाख करोड प्रत्येक वर्षी आपला एवढं बजेट तिकडे जाते. ते जर बंद झालं तर एका गावाला कमीत कमी 15 करोडच्या आसपास प्रत्येक वर्षाला मिळू शकतं. 6 लाख गाव आहेत. म्हणजे ह्यांनी कसं षडयंत्र केलंय बघा. आपली जी भौतिक संसाधने होती, जी आपली ऊर्जा स्रोत होती, आपण ज्याला माता म्हणतो, ह्यांच्यावर अटॅक केला. त्याशिवाय हे भारतीय येणार नाहीत ना प्रोडक्ट, किंवा आपला गावा बसणार नाही, प्रभुत्व मिळणार नाही. असंच जर म्हणजे जुन्या पद्धतीने चालत राहील तर हे विश्वगुरु कधीच बनतील. त्याच काळात काँग्रेस सत्ता पण होती, त्यामुळे ते सपोर्टेडच होते सगळे. हे षडयंत्र नुसतं तेवढ्यापर्यंत थांबत नाही. आपण ज्यावेळी युरिया जमिनीत टाकतो, युरिया काय होतं? जमिनीत टाकल्यावर त्याचं रूपांतर अमोनियात होतं. झाडांना किंवा म्हणजे रोपट्याला नायट्रोजन कसं पाहिजे? नायट्रिक रूपात पाहिजे. काही जीवाणू त्याचं ते परिवर्तन करतात. आणि जे नवीन म्हणजे सुधारित बीज आहे, संस्कारित बीज, ते बीज काय करतात? त्या बीजला एक घाण सवय की आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त डबल घेणार, म्हणजे त्याला जेवढी गरज आहे त्यापेक्षा डबल घेणार, असं त्या बीजला म्हणजे सवय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या समजा पोटाला सकाळी आता अनलिमिटेड वडे होते, जर तसं केलं नसतं, त्यांनी सांगितलं असतं की एकदाच वाटणार आहे, तुम्हाला पाहिजे तेवढे घ्या. आपल्या पोटाला 5 लागत असले तर आपण किती घेणार? 6. गरज नाही, गरज 5ची आहे तरी घेणार 6. तशी त्या बियाची म्हणजे ते बिया बनवून झाले ते संस्कार, पण तशी त्या बियाची हे आहे. मग ते अतिरिक्त जे घेतले त्यांनी अमोनिया, नायट्रोजन, ते त्यांनी कुठे ठेवलंय? तर 2 सेल्सच्या मध्ये, 2 कोशिकांच्या मध्ये किंवा कोशिकाच्या आतमध्ये साठवून ठेवतात. ज्यावेळी ते आपण खातो तेच विष, नायट्रोजन खतरनाक विष आहे, ते आपल्या शरीरात जातं आणि आपल्यातला अल्कोजिन म्हणजे आपल्या डीएनए एक जीन आहे अल्कोजिन, त्याला जागृत करतं. मग कॅन्सर मार्फत डायरेक्ट मुक्ती. बरं, मुक्तीचा चांगला मार्ग त्यांनी पण दिलाय. आता युरिया किती जण टाकता शेतात? प्रामाणिकपणे सांगा. कधी युरिया थोडं खाऊन बघितले कसा लागतो? गोड, आंबट, तिखट.
का नाही? विष आहे ना, तरी पण धरली मातेत टाकतो. ती माताच आहे ना आपली, तिला तेच टाका जे आपण खाऊ शकतो, कारण ते आपल्याकडेच येणार आहे. आपल्याला वाटतं येणार आहे, ते फिरून आपल्याकडेच येणार आहे. परत त्याला खतरनाक विषाणू कीटकनाशक आपण मारतो. कधी पिऊन बघितले? एखादा घोट घेऊन एक थेंब घेऊन बघितलाय कसं लागतंय म्हणून? कोणी बघितले? का नाही बघत? केले की सहदेव वैकुंठ. म्हणजे हे जे षडयंत्र आपल्यापाशी आलंय, हे षडयंत्र आता मोडीत काढलं पाहिजे, कारण आपल्याला हिंदू धर्म टिकवायचा आहे. हिंदू धर्मासाठी ह्याची इम्पॉर्टंट भूमिका आहे. बघा, आता सातारा सारख्या ठिकाणी जावा, वाटपेडचा कुठल्या पण शहरात जावा, त्या मुघलांच्या अवलादी त्यांची तयारी चालू आहे. बघा, तिथं चिकन स्टॉप असेल किंवा मटणाचं जे स्टॉल आहे ना, तिथं त्यांची बारकी बारकी पोरं चाकू चालवतात. त्यांना ते सवय चालू आहे, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. ते चाकू त्यांना माहित आहे कुठं मारलं बिना आवाज येता मरतय. रोज त्यांच्या हातात चाकू आहे, त्याची तयारी चालू आहे. आपलं काय? आपली पोरं काय करतात? सकाळ सकाळी चहा पितात. सर्वात मोठं षडयंत्र आपल्या प्रत्येकाच्या घरात गेलेलं षडयंत्र चहा. चहा आला कुठून? कधीपासून आला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चहा होता? नाही. हे कुठून आलं? युरोपियन देशातून आलं. तिकडं खाद्यान्नाची कमतरता होती, त्यांना पण वेळत नव्हतं जेवण. त्या ठिकाणून आपल्याकडे चहा आला, कारण चहामध्ये काय असतं? नायट्रोजन असतो, जे लिक्विड फॉर्म मध्ये केला जातो. नायट्रोजन आहे, मिथेन आहे आणि विषाणू कार्बन. ते आपण पितो. आपली ह्युमॅनिटी म्हणजे जी रोगप्रतिकारक क्षमता ती मारली जाते चहाने. आणि जे 40 वर्षापासून इकडं आलं तेव्हापासून आपल्याला चष्मे, कंबर दुखणे वगैरे हे कधीपासून आले? 40 वर्षापासूनच आले. ते जसं आलं तसं आलं, म्हणजे आपण थोडक्यात ह्युमॅनिटी पॉवरच कमी केली. मग या ठिकाणी गरज आहे आपल्याला आध्यात्मिक शेतीची. आता हे सगळ्यांना माहित आहे की हे खतरनाक म्हणजे षडयंत्र आहे किंवा हे विषाणू आहेत, तरी आपण का पेरतो किंवा का करतो? हे करायला लावणारी चांडाळ चौकटी, षडगुण. लोभ, मोह, अहंकार हे षडगुण. आपल्याला अहंकार आहे, आपण म्हणतो मी रासायनिक शेती करणार. आपल्याला मोह आहे की मी त्यातून जास्त पैसे कमवणार. ज्या माता आहेत तिथं पैशाचा व्यवहार येत नाही, फक्त सेवेचा व्यवहार येतो. म्हणजे सेवा फक्त करायची, पैसा बघायचा नाही. म्हणजे माता जिथे येते तिथे हे येतं. मग हे बदलवण्यासाठी आपल्याला गरज आहे पारमार्थिक शेती, ती आध्यात्मिक शेतीची. त्यासाठी ही जनजागृती करण्याची आत्मचिंतनाची गरज आहे. त्यासाठी इथं आलं पाहिजे. हे आत्मचिंतन किंवा म्हणजे कुठं होतंय? साधू संतांच्या सानिध्यात होतं. किती लोक आहेत? मोजकीच लोक आहेत. हे षडयंत्र असं वाढवत प्रति आपल्याकडे कब्जाच करणार आहे. जे परराष्ट्रीय असतील, मुस्लिम समाज असेल किंवा तिथं चालू षडयंत्र चालूच आहे, कोल्याम चालू आहे. ह्या गोष्टीचा तुकाराम महाराज पण म्हणतात. म्हणजे एक तुकाराम महाराजांचं अभंगातलं आहे काय की धान्य पेरिले बहुमोलाचे, रक्षिले पंचतत्वे रक्षिले, तुका म्हणे चला जा पाहू वैकुंठाचा हरी. तुकाराम महाराजांनी हा का म्हटले? धान्य पेरिले बहुमोलाचे, रक्षिले पंचतत्वे. म्हणजे तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे? एक उदाहरण देतो. जेव्हा आपण एखादा हिरवा चारा 100 किलो काढतो, तो जेव्हा वाढवतो तेव्हा त्याचं वजन होतं 22 किलो. म्हणजे 78 किलो काय झालं? त्यातलं पाणी निघून गेलं. ते ज्यावेळी एखाद्या परशीवर किंवा याच्यावर जाळतो त्यावेळी त्याचं जाऊन त्याची जी राख उरते पांढरी त्याचं वजन होतं 1.5 ते 2 किलो. म्हणजे काय झालं? ऊर्जा, कार्बन जे होतं ते निघून गेलं. म्हणजे थोडक्यात काय, जे पाणी ह्या म्हणजे पावसाळ्याने किंवा ह्या पावसाने आपल्याला पाणी दिलं, त्या भगवंताने पाणी दिलं, ते पाणी निघून गेलं. पाणी कोणी दिलं? तर भगवंताने दिलं. तर पैसे घेतले का? कोणाचे पाणीपट्टी आली ती त्याला? नाही, त्याने दिलेलं निघून गेलं. परत त्याला जे सूर्याने ऊर्जा दिली ती किंवा जे म्हणजे पंचतत्वाने जे काय दिलं ते गेलं. उरलं फक्त 1.5%. त्याच्यासाठी आपण किती खर्च करतोय? भयंकर खर्च करतोय. खूप मोठ्या प्रमाणात पैसा आपला परदेशात जातोय. हे ज्यावेळी तुकाराम महाराजांना कळलं तर तुकाराम महाराज म्हणतात, रुक्मा माझी पेरणी करी, विठ्ठल माझा नांगर धरी, माझी शेती ही पंढरी. म्हणजे काय महाराज आहे? महाराजांना विठोबा नांगर करणार, रुक्माबाई पेरणी करणार. होय, चालू आहे. जंगलात बघा, तिथं कोणी पाणी द्यायला गेले? तिथला कुठल्या पण झाडाचा एखादं पान घ्या, कोणत्याही प्रयोगशाळेत तुम्ही जाऊन बघा, चेक करा, त्याचं रिसर्च करा, कशाचीच कमी नाही. तिथं मानवी अस्तित्व नाही तरी सुद्धा कमी नाही. नाही जागा पाहिजे ना. आपण म्हणतो
की म्हणजे मानव नसेल ते टाकलं नाही तर ते उगवतच नाही, हा सगळ्यात सध्या म्हणणं आहे ना. तिथं कसं काय जगते? कारण कोण विठ्ठल करतोय तिथं पाणी देणारा विठ्ठल आहे. म्हणजे भगवंताची ती रीत आहे. भगवंत म्हणतोय माझ्या पद्धतीने शेती कर, तुला कशाची गरज नाही लागणार आणि पुरेपूर भेटणार आहे. आपण काय म्हणतोय? नाही, आपला कोरडा अहंकार आहे, मी शेती करतोय. आपण म्हणतो ना मी युरिया टाकणार, मी DAP टाकणार, मी काय अजून बरेच मारणार. एक शेवटला सांगतो, एक महाभारतातलं एक उदाहरण आहे. म्हणजे ते आपण बघितलं वस्त्रहरणचं, द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. द्रौपदी सगळ्यांना पुकारत होती, ताश्रीला म्हणत होती, ताश्री मी तुमची घरची म्हणजे कुलवधू आहे, मी स्वलक्षणी आहे, संस्कृती आहे, किंवा माझे रक्षण करा. मग भीष्माला पुकारत होती किंवा ज्या सगळ्यांना तिथं पुकारत होती. तशी आता भूमाता आपल्याला पुकारते, अरे मी तुमची माता आहे, माझ्यावर असा अत्याचार करू नका, प्रत्येकाकडे पुकारते. मग जे काय ज्यांना असं राग येतो, म्हणजे भीष्माला असं राग येत होता पण करू काही शकत नव्हतं. तसे काही म्हणजे हे टाकणार आहेत, मेसेज वगैरे टाकणार आहेत की भूमाता वाचली पाहिजे, ते फक्त टाकणार आहेत, कृतीत नाही. असे पण भीष्म आहेत. आणि सरकार म्हणलं तर आपलं जे सरकार असेल ते आंधळ सरकार, ते आपल्यापर्यंत ह्या योजना पोहोचवले. आता काही कंडिशन असेल याच्यामुळे अज्ञानात माहीत नसेल ह्या खालचा प्रॉब्लेम, पण आंधळ सरकार असेल ते पण पुकारते. म्हणजे जे सरकार म्हणजे धृतराष्ट्र, आणि जे आदेश देतो ते म्हणजे पश्चिमात्य तो दुर्योधन, आणि जो रासायनिक शेती करत होतो म्हणजे दुःशासन, तुमच्या आमच्यासारखे. जो साडी वडतोय आपण, तिची उर्वाशक्ती कमी करतो. उर्वाशक्ती म्हणजे भूमातेची साडी. आता आपण ठरवायचं आहे आपण काय करतोय, दुःशासन बनायचं की श्रीकृष्ण बनवून आध्यात्मिक शेतीकडे वळून शेतीत परिवर्तन करायचं. जाता जाता एकच म्हणेन, जाता एकच म्हणेन, धरणी मातेचं रडणं दुखणं समजून घे मेरे बाय, नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. दिसंती जमीन कसून घेतो, रस समजा शोषून घेतो. दिसंती जमीन कसून घेतो, रस समजा शोषून घेतो. माय मरू दे, माय मरू दे, फायद्याची सगळ्यांनाच झाली घाय. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. कारखान्याच्या चिमणीतून काळा दूर जाये बसा बसा. कारखान्याच्या चिमणीतून काळा दूर जाये बसा बसा. वरतून सगळं पेटत चाललंय खालून पाण्याचा वपसा. वरतून सगळं पेटत चाललंय खालून पाण्याचा वपसा. वर्षाचे 12 महिने कडक उन्हात जाय. नुसतंच म्हणतोय धरणी माय पण तिच्यासाठी करतोय काय. नुसतंच म्हणतोय धरणी माय तिच्यासाठी करतोय काय. ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान. ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळूहळू जरा जरा धीर. आम्हाला काय ऐकू येत नाही कान आमचे बधीर. तापत चाललंय पृथ्वीचं डोकं, छाती आणि पाय. नुसतंच म्हणतोय धरणी माय पण तिच्यासाठी करतोय काय. असंच जर चालत राहिलं तर आपलं काही खरं नाही. असंच जर चालत राहील तर आपलं काही खरं नाही. पुढे जाऊन तुमचंच वर्ग तुम्हाला विचारेन, बाबा बाबा हिरवळ म्हणजे काय. अरे उठ, अरे उठ, वाचव आपल्या आईला झटकून हाताने पाय. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. नुसतंच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय. जय धन्यवाद.